आपण प्रार्थना करू। पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान परमेश्वरा बाप्पा, तुला उंचवते गौरवते बाप्पा। बाप्पा दिवसभर सांभाळून संध्याकाळच्या समय बाप्पा तू प्रार्थना करण्यास संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा। आम्ही इथे प्रार्थना करत असताना तुझी महान अशी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे माझ्या परमेश्वरा बाप्पा। तुझे सेवक जे वचन घेऊन आले बाप्पा, तू ते आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा बाप्पा। बाप्पा इथून पुढचा वेळ बाप्पा मी तुझ्या हाती देते। ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते, आमेन। प्रियांनो, बायबल मध्ये काही काही गोष्टी प्रभू परमेश्वराने डायरेक्टली वचनातून दिलेल्या आहेत। काही गोष्टी पवित्र आत्म्याला डायरेक्टली देणं आवडलेलं आहे। देव बाप्पाने ज्या ठिकाणी डायरेक्टली वचन द्यायचं ठरवलं त्या ठिकाणी देव बाप्पाने जे वचन ठेवले ते विशेष कारणासाठी ठेवले। आणि असे काही बायबलमध्ये विश्वासणाऱ्यांना सेवकांना जागृत करण्यासाठी काही वचन बायबलमध्ये पवित्र आत्म्याने स्पेशली ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याने आशय काय ठेवला तो ते वचन आपण वाचल्यावर आपल्याला कळतं। परंतु सर्वजण सावध राहावे, तयारीत राहावे, सेवेमध्ये कुठली प्रकारची कुचराई किंवा हायगय होऊ नये या अनुषंगाने काही गोष्टी बायबलमध्ये देवाच्या आत्म्याने ठेवल्या। प्रियांनो, इतकं सावधानतेने पवित्र आत्म्याने आपल्या समयामध्ये पवित्र शास्त्राला घडवलं किंवा त्याची जडणघडण केली। ती जडणघडण पवित्र आत्म्याशिवाय कोणालाही माहिती नव्हती आणि पवित्र आत्म्याने आपल्या मर्जीने प्रत्येक गोष्टीला बायबलमध्ये ठेवलेला आहे। प्रियांनो, एवढं बारीक सारीक सगळ्या गोष्टीचा विचार करून देवाच्या आत्म्याला बायबल आमच्याकडे देण्याचा उद्देश हेतू काय होता? का इतक्या बारीक सारीक गोष्टीकडे पवित्र आत्म्याने पवित्र शास्त्राकडे लिहिताना लक्ष दिलं? एकच कारण की मनुष्याने सैतानाच्या प्रत्येक गोष्टीपासून आणि मनुष्याच्या मनामध्ये जे देवाच्या विरोधात वागण्याची प्रक्रिया मनुष्य आपल्या समयात ठरवणार आहे त्या गोष्टीला प्रतिबंध लागावा म्हणून बारीक सारीक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याने ठेवल्या। न ते इतक्या बारीक सारीक गोष्टी ठेवण्याची पवित्र आत्म्याला काही एक आवश्यकता नव्हती। आणि सर्वात जास्त लक्ष पवित्र आत्म्याने कोणत्या गोष्टीकडे दिलंय माहिती? पवित्र शास्त्रामध्ये फार महत्वाचं ही बाब आहे किंवा गोष्ट आहे आणि याचे वचन बायबलमध्ये पवित्र आत्म्याने आमच्या भावी जीवनाला सुधारणूक मिळावी म्हणून ठेवले। पवित्र आत्म्याने सर्वात जास्त लक्ष बायबलमध्ये सेवेकडे ठेवलेलं आहे। सेवेविषयी शॉर्ट अँड स्ट्रीट मध्ये वचन आहेत, पण त्याच्यामध्ये अर्थ पवित्र आत्म्याने भरपूर ठेवला। आणि पवित्र आत्म्याने त्याचा अर्थ का भरपूर ठेवला? कारण पवित्र आत्म्याला माहित होतं माझ्याशिवाय सेवकाच्या मुखातून हा अर्थ निघणार नाही। सेवक आपल्या बुद्धीने
माझ्या लिहिलेल्या वचनाचा अर्थ सांगू शकत नाही, पण मनुष्य सेवक पवित्र आत्म्याने ठरवलेल्या गोष्टीच्या थोडस पुढे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचं प्रमाणही पावलाने आपल्या करंथीकराच्या पत्रामध्ये सांगून दिलं आहे की मी संदेश बुद्धीचा देईन, आत्मेचा देईन. आता बुद्धीचा देण्याचा शब्द का वापरला पवित्र आत्मेने? आपल्या समयात जेव्हा पवित्र आत्मा या गोष्टीची पडताळणी करत होता तेव्हा पवित्र आत्म्याला दिसलं की काही जणांची बुद्धी इतकी कार्यक्षम होणार आहे की ते बुद्धीने काही गोष्टी माझ्या वचनाला घेऊन विश्वासणाऱ्यांना सांगणार आहेत. म्हणून पावलाने म्हटलं मी बुद्धीचा संदेश देईन, मी आत्म्याचा संदेश देईन. पवित्र आत्म्याला आपल्या समयात कोणती गोष्ट गुप्त राहिली असं नाही. सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याला ओपन दिसल्या त्याच्या समयामध्ये. आणि मग पवित्र आत्म्याने ठरवलं कोणती गोष्ट घ्यायची, कोणती गोष्ट गुप्त ठेवायची. आणि पवित्र आत्म्याने जे डिसिजन घेतले त्याच डिसिजनाप्रमाणे हे पवित्र शास्त्र आमच्या हातात आलेलं आहे. आज ज्या विषयाकडे देव बाप्पाने मला नेलेला आहे किंवा सांगितलेला आहे तो विषय पण आजचा सेवेचा आहे की सेवा कशी असावी किंवा सेवेमध्ये सेवकाने काय करू नये अशा अनुषंगाचं वचन देव बाप्पाने मला दिलेलं आहे. काढूया आपण आता इर्मयाचं पुस्तक 48 अध्याय 10 वचन. 48:10. जो परमेश्वराच्या कार्याची हयगय करीतो तो शापित हो. जो रक्तपातापासून आपली तलवार राखितो तो शापित हो. बघा, जो सेवेमध्ये हायगई करतो, कुचराई करतो किंवा सेवेला जाण्याचा कंटाळा करतो किंवा सेवा करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये कधी कधी येत नाही, अशा सर्व गोष्टी मनामध्ये आणणाऱ्या गोष्टी, अशा मनामध्ये गोष्टी आणणाऱ्या सेवकासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी तिथं पवित्र आत्म्याने शब्द दिलाय शापित असो. तिथं फक्त सेवक शापित हो असं लिहिलं नाही, विश्वासणारे देखील तेवढेच जबाबदार आहे जेवढे जबाबदार सेवक आहेत. म्हणून प्रियांनो, मनुष्याने सर्व ठिकाणी हायगई करावी. प्रभूच्या सान्निध्यात आलं ना तिथं कुठली हायगई करू नये. विशेष करून जेव्हा ऐकणारे संदेश ऐकायला बसतात त्यावेळेस ऐकणाऱ्याने जर देवाचं वचन ऐकण्याकडे लक्ष दिलं नाही तर तो पण शापित असो असं ते वचन सांगतो. काही जण ना शापित असो या शब्दाला ना ठराविक मर्यादेपर्यंत ठेवतात. देवाचा आत्मा मर्यादित भाषा बोलत नाही. देवाच्या आत्म्याला सर्वजण प्रिय आहे, सेवकही प्रिय आहे आणि विश्वासणारे प्रिय आहे. पवित्र आत्मा भेदभाव करत नाही की याला जास्त डिमांड द्यायचं, याला थोडं कमी डिमांड द्यायचं. प्रियांनो, सेवकापेक्षा देव बाप्पाने विश्वासणाऱ्यांना जास्त महत्व दिलंय. आता तुम्ही म्हणतात हे कस काय बाबा, हे विधान कस काय सेवक बोलू राहिले? बघा, आता तुम्ही बसलात म्हणून मी बोलू राहिलो ना. तुम्ही जर बसले नाही तर मी कोणाला सांगत? संदेश कोणाला देईन? ठीक आहे, माझ्याजवळ पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा माझ्याशी बोलतोय, पण ऐकणारे तर पाहिजे ना. ऐकणारे जर नाही तर मग कोणाला वचन पवित्र आत्मा सांगन? म्हणून ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आणि जे ऐकणारे आहेत त्यांनी आपलं ध्यान विचलित करू नये. यांनो, आता मी परवा एक ठिकाणी संदेश दिला आणि
त्या संदेशामध्ये पवित्र आत्म्याने एक वाक्य माझ्या मुखातून काढलं आणि ते वाक्य त्या बहिणीने प्रार्थनेमध्ये सुद्धा काढलं. काय वाक्य काढलं? ती बहीण म्हणली, पास्टर, तुम्ही आम्हाला मागील संदेशात सांगितलं होतं की सेवकांसाठी प्रार्थना करा. तो तुमचा आदेश आम्ही कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करायला लागलो आहोत आणि आम्हाला आता खूप चांगलं वाटतं तेव्हा आदेश पाळतो आम्ही. नंतर आम्ही सेवकांसाठी सहसा प्रार्थना एवढ्या करत नव्हतो, करायचो पण सगळे सेवक सगळ्यांना घ्यायचो एका शब्दामध्ये, पण नाव घेऊन आम्ही सेवकांसाठी प्रार्थना क्वचित करायचो. पण आता आम्ही 1 ते 2 सेवकांसाठी नाव घेऊन प्रार्थना करतो आणि रोज वेगवेगळ्या सेवकांसाठी आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो. प्रियांनो, सेवकांसाठी प्रार्थना करण्याची जर हायगय केली तर त्याला पण शापित हो असा तो शब्द लागू होतो बरं का. हा शब्द हर ठिकाणी लागू होतो. तुम्ही वचन ऐकायला हलगर्जीपणा केला, तुम्ही शापित हो. प्रियांनो, शापित हा शब्द मर्यादित गोष्टीसाठी नाही. काही जणांना वाटत सेवक सेवेला गेले ना ते शापित होतील. सेवक तर होईलच, कारण देवाचा आदेश जर पाळला नाही. एवढा योना देवाच्या भयामध्ये राहणारा होता, प्रभूच्या संगती चालणारा होता, पण जेव्हा योनाला प्रभू परमेश्वराने काम सांगितलं त्याने पण काम करायला हलगर्जीपणा दाखवला. सेवेमध्ये जायला त्यांनी कुचराई केली. सेवेला तर निघाला तो जहाजामधून, पण सांगितलेल्या ठिकाणी न जाता भलत्याच ठिकाणी जायला निघाला. आणि मग देवाने पाहिलं, अरे मी याला पूर्वेला जायला सांगितलंय, हा पश्चिमेला चाललाय. ठीक आहे बाळा, पश्चिमेला चाललं ना, आता बघ पश्चिमेला मी काय करतो. माशाला लगे आज्ञा दिली समुद्रात. एक व्यक्ती पाण्यात पडणार आहे, त्याला गिळायचं, त्याला चावायचं नाही, तो मेला नाही पाहिजे, फक्त गिळायचं, त्याला पोटामध्ये आपल्या ठेवायचं. आणि माशाला जो आदेश परमेश्वराने दिला, माशाने तो आदेश पाळला. परमेश्वराचं किती नियंत्रण आहे. पक्षावर नियंत्रण आहे, झाडावर नियंत्रण आहे, माणसांवर नियंत्रण आहे, कीटकांवर सुद्धा नियंत्रण आहे. आणि जे माशाला सांगितलं, मासा त्याची प्रतीक्षा करत पाण्यामध्ये फिरायला लागला. आणि मग पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, सगळं सांगायची काय आवश्यकता नाही. कसा योना पाण्यात पडला, कसा माशाने गिळलं, योनाचा घमंड कितव्या दिवशी डोक्यातून गेला आणि त्याने काय प्रार्थना माशाच्या पोटातून केली. आणि मग देव बाप्पांनी ती प्रार्थना ऐकून योनाला काय उत्तर दिलं, सगळं तुम्हाला माहिती आहे. वारंवार त्या गोष्टी सांगण्यामध्ये पवित्र आत्म्याला एवढी मजा वाटत नाही, कारण तुम्हाला या गोष्टी पुढील माहीत आहे. प्रियांनो, सांगायचं पवित्र आत्म्याला हे आहे या ठिकाणी की कोणत्याही गोष्टीला कोणत्याही सेवकाने, विश्वासणाऱ्याने कुचराई करू नये, हायगय करू नये. जो हायगय कुचराई करील तो शापित हो असं लिहिलंय. वाजबाळा तेच वचन पुन्हा. जो परमेश्वराच्या कार्याची हयगय करीतो तो शापित हो. जो रक्तपातापासून आपली तलवार राखितो तो शापित हो. बघा, जो रक्तपातापासून, आता रक्तपात म्हणलं म्हणजे मनुष्याला त्या गोष्टीची आठवण होती. इथं सांकेतिक भाषेत किंवा कोड्यामध्ये देवाचा आत्मा बोलत आहे. रक्तपातापासून या शब्दाला या ठिकाणी पवित्र आत्म्याने कोणत्या अनुषंगाने घेतलंय? माझे लोक माझ्या राज्यात आणण्यापासून जो माझ्या सेवेमध्ये हलगर्जीपणा करतो, कुचराई करतो, अशा विषयी तो शब्द त्या ठिकाणी लिहिलाय. तिथं डायरेक्ट रक्तपात करायचा असं त्याचा अर्थ नाही त्या शब्दाचा. म्हणजे माझे लोक माझ्या राज्यात जो आणत नाही त्या व्यक्तीच्या संदर्भात तिथं तसं वचन कोड्यामध्ये
किंवा सांकेतिक भाषेमध्ये देव बाप्पांनी ठेवला आहे. प्रियांनो, देवाच्या वचनाचा अर्थ देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला सांगता येणार नाही. कुणी एवढं तत्वज्ञानी नाही की वचन वाचीन आणि आपल्या बुद्धीने त्याचा अर्थ सांगेल. रक्तपाताचा हा शब्द त्या ठिकाणी अशा अनुषंगाने कोड्यामध्ये ठेवलाय की माझे लोक माझ्या राज्यात आले पाहिजे, कारण त्यांचा नाश झाला नाही पाहिजे. देव बाप्पाने कोणालाही नाश करण्याचं ठरवलेलं नाही, पण देव बाप्पाने कोणाला सक्ती पण केलेली नाही. बघा आमचा देव कसं बोलतो, कोणाचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, पण आमचा देव कोणावर सक्ती पण करत नाही. तुमच्या इच्छेने येण्याची तयारी असली तर मी तुम्हाला घ्यायला तयार आहे, म्हणून वचनात दिलंय तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. जो तयार होईल प्रभूकडे यायला, प्रभू त्याला इन्कार करणार नाही. पण जो म्हणून नाही नाही मला नाही यायचं तुझ्याकडं, देव बाप त्याला सक्ती पण करणार नाही की तू आलाच पाहिजे. आमचा देव फार सहनशील आहे. आमचा प्रभू धीर धरणारा आहे. आमच्या प्रभूचं जेवढं वर्णन तो पवित्र आत्मेने प्रगट करील त्याच्यापेक्षा अधिक पवित्र आत्मा आपल्या कृती करायला सक्षम आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही जर प्रभूच्या कार्यामध्ये हलगर्जीपणा हायगय जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मग परिणाम पण प्रभूने प्रगट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला परिणाम बघूया आपण. एहेजकेलाचं पुस्तक काढूया, 9वा अध्याय 10वं वचन. इर्मायानंतर एहेजकेल. म्हणले कुठे जाऊ राहिले. किती अध्याय? 9वा अध्याय 10वं वचन. 10वं वचन. मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादेन. बघा, प्रभू म्हणतो मी कोणाला सक्ती करणार नाही, विनंती मात्र मी करीत राहीन की तुम्ही हे करा. पण एखादा जर करायला तयार झाला नाही तर मग त्याच्या नावावर दोष हा शब्द लिहीन प्रभू. आता इथं वचनामध्ये त्याच्या शिरी हे लादीन लावीन असा शब्द दिलाय, पण देवाच्या नजरेमध्ये दुसऱ्या भाषेमध्ये तो व्यक्ती दोषी म्हणून प्रभू त्याच्याकडे पाहणार. पण त्याने योनासारखं दोषापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली तर देव बाप त्याला त्या दोषातून सोडवायला पण समर्थ आहे. त्याच्या नावावरचा दोष पुसूनही टाकायला आमचा देव बाप समर्थ आहे. पण फार थोडे प्रियजन असतात प्रियांनो, हा डिसिजन घेण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरतात. प्रियांनो, आज बायबलच्या वाचनाला दोष लावणारे व्यक्तींच्या नावे हा दोष त्यांच्या शिरी लिहिलेला आहे. मागील संदेशातही मी सांगितलं, जो आता तुम्हाला येणार आहे आज रात्री संदेश, त्याच्यामध्ये तुम्हाला पवित्र आत्मा जसं बोलला तसं ऐकायला मिळणार आहे. प्रियांनो, मनुष्याने आपल्या भावी जीवनामध्ये कधीही देवाने लिहिलेल्या शब्दाचा विरोध करू नये. देवाने तो शब्द त्याच्या मर्जीने लिहिलाय, त्याच्यासाठी लिहिलाय आणि त्या शब्दातून आम्हाला संदेश देण्यासाठी पवित्र आत्मा आमच्याकडे पाठवलेला आहे. म्हणून योहान शुभवर्तमानामध्ये सांगितलंय, काहीवारी दुसरा आत्मा तुम्हाकडे येईल आणि तो मज विषय तुम्हाला सर्व काही सांगेल. पण काहीवारी तुमच्या जवळ नसलं ना, मग तुम्हाला काय कळणार नाही. काहीवारी आम्हाला देव बाप्पाने देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. हा काहीवारी विश्वास ज्या दिवशी आम्ही ठेवतो त्याच दिवशी आमच्याकडे येतो. काहीवारी म्हणजे पवित्र आत्मा.
आणि पवित्र आत्मा कोणत्या वेळेला आमच्याकडे येतो माहितीये? आता आपण ते वचन बघणार नाही, कारण मागच्या संदेशात ते वचन दिलेलं आहे प्रभूंनी. ज्या दिवशी आम्ही खरी सुवार्ता सत्याचं वचन ऐकतो त्याच वेळेला कैवारी सत्याचा आत्मा आमच्याकडे येतो आणि तो आमच्या कपाळावर शिक्का मारतो. बघा, एखादा व्यक्ती जर प्रभू मध्ये आला ना, त्याला प्रभूच्या नवनवीन गोष्टी शिकायची फार आतुरता लागते. नवनवीन बायबल मध्ये काय आहे, काय कसं दिलंय, कुठं काय आहे, कशा प्रकारे दिलंय याची उत्सुकता त्याच्या हृदयात असते. का असते? कारण तो आत्मा त्याला त्या गोष्टीकडे प्रेरित करतो, म्हणून त्याचं लक्ष बायबलकडे जास्त लागतं. पण कालांतराने त्याचं मन जर बायबल पासून वेगळं करण्याचा त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली, मग त्याला बायबलचे वचन तेवढे प्रिय वाटत नाही जेवढे प्रिय त्याला सुरुवातीला वाटतात. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, तुमच्या आरंभापेक्षा तुमचा शेवट बरा असावा. तुमचा आरंभ कसाही असला ना चालेल, पण त्याचा शेवट चांगला झाला पाहिजे. एखादा विश्वासणारा जर प्रभूकडे आला ना, त्याने जर सुरुवातीला जरी प्रभूच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही केला जसा प्रभू सांगतो, पण अंतिम समयामध्ये का होईना त्याने प्रभूच्या इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे त्याचं प्रभूच्या राज्यात जाण्याचा मार्ग सोपा होईल. आणि सांगा, जे आज वचनाला दोष देत आहेत, वचनाच्याच विरोधात बोलत आहेत, वचनाच्या विरोधातच चालत आहेत, वचनालाच अपशब्दाने विश्वासणाऱ्यांना शिकवित आहेत, अशांचं प्रभूच्या दरबारामध्ये जेव्हा जाणं होईल तेव्हा प्रभू त्यांच्याशी कसा न्याय करील, कसा दोष प्रगट करील पवित्र आत्मा त्यांचा. म्हणून प्रियांनो, सगळ्या गोष्टीची सुधारणूक करण्याची संधी याच ठिकाणी आहे. किमान अंतिम समयामध्ये तरी हरेकांनी बायबलच्या वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, देवाने कुठं मान्यता दिली नाही वचनाला दोष लावा. निरनिराळे कारण सांगतात, असं घुमून फिरून प्रेषित 2:38 वचनाचं कारण सांगतात ना, ऐकणारा म्हणतो, अरे बरोबर आहे, हे सांगतेत, अरे तो सेवक नाही सांगत, पण यांनी सांगितलं हे खरंय. प्रियांनो, बायबल मध्ये एक शब्द दिलाय, बघूया आपण तो शब्द. यशायाचं पुस्तक 2 शब्द बघू, 1 नाही 2 बघू या गोष्टीला आपण. यशाया काढू प्रथम 5वा अध्याय 20वे वचन. 5:20. जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, ते प्रकाशाला अंधार अथवा अंधाराला प्रकाश समजतात. गोड ते कडू व कडू ते गोड मानतात, त्यांस धिक्कार असो. धिक्कार असो म्हणजे काय? थोडक्यात शापितच असो. ज्याला नाकारलं जातं तो शापितच आहे ना. धिक्कार असो का शापित असो म्हणजे तो शब्द एकच आहे, फक्त वाक्य बदली झालंय. बाकी त्याचा गुणधर्म तोच आहे. जो शापिताचा आहे तो धिक्काराचा गुणधर्म आहे का? धिक्काराचा वेगळा गुणधर्म आहे का? आता दुसरं वचन बघू. रोमकरास पत्र 1 अध्याय 18वे वचन. 18. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कुठून प्रगट होतो? स्वर्गातून. देवाने पृथ्वीपासून क्रोध प्रगट होतो का नाही म्हणलं? का नाही म्हणलं पृथ्वीपासून त्यांच्यावर क्रोध प्रगट होतो? कारण प्रत्येकाचा न्याय स्वर्गामध्ये होणार आहे. पृथ्वीवर आहे का कोणाचा न्याय? सांगा. प्रभूंनी लिहिलंय का पृथ्वीवर XYZ व्यक्तीचा मी पृथ्वीवरच न्याय करणार आहे, त्याला स्वर्गात न्याय करण्यासाठी मी उभं नाही करणार? देवाच्या वचनाबद्दल कोणी पण
देवाच्या वचनाच्या विरोधात काही बोललं, काही केलं, त्याचा क्रोध स्वर्गातून त्या माणसावर प्रगट होणार आहे. मग त्या व्यक्तीला क्रोधापासून वाचण्यासाठी पृथ्वीवर संधी दिली जाणार आहे. आज सेवकगण येतात तुमच्याकडे, कशाला येतात? काय कारण आहे? तुम्ही ऑलरेडी प्रभूमध्ये चर्चला जातात, संदेश ऐकतात, काय तुमच्याच्याने आज्ञा पालन करण्याची तुम्हाला जशी प्रेरणा होती तसं तुम्ही करतात. एवढा असूनही सेवक तुमच्याकडे येतात, कशाला येतात? काय कारण आहे? देव बाप्पाच्या आत्म्याला सेवकाला पाठवण्याची इच्छा होते. का होती? आता वचनात वाचलं ना, मनुष्यावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होऊ नये, या क्रोधापासून विश्वासणारे वाचले जावे म्हणून पवित्र आत्मा संदेशातून सावधान करतो की वचनाला तुम्ही दोष लावायचं बंद करा. प्रियानो, वचनाला दोष लावणं साधं समजू नका. काही जणांना फार हलकं वाटतं वचनाला दोष लावणं. पवित्र आत्म्याला किती श्रम लागले असतील ते वचन तयार करायला. पवित्र आत्म्याचा विचार केला का? वचन तयार करत असताना पवित्र आत्म्याने त्या वचनाला कशा कशा प्रकारे तयार केलं असेल आणि त्या वचनाविषयीचं प्रकाशन किंवा प्रगटीकरण पवित्र आत्म्याला कसं दिसलं असेल. बायबलमध्ये एकच वचन आहे का? नाही आहे का एक वचन? परंतु विश्वासणारे प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन म्हणलं ना. काय नाही, एक वचन घेऊन चाललेले सेवक आहेत ते. एका वचनाला घेऊन चाललेत. अरे एका वचनाला घेऊन किती दिवस चालतील? बाकीचे वचन नाहीत का? आता संदेश देत असताना किती वचनाचे रेफरन्स दिले मी? 3-4 दिले का नाही? अजूनही संदेश चाललेला आहे माझा, संदेश थांबलेला नाही. पण कोडवर्डची भाषा प्रेषित 2:38 वचनाला काही जणांनी बनवून टाकली आणि हे बनवणारे सेवक आहेत. कोडवर्डची भाषा बनवणारे कोण आहेत? सेवक आहेत. काय नाही, एक वचनाला घेऊन चालले. ओनली जीसस आहे, फक्त ओनली जीसस, बाकी काही नाही. काही नाही त्यांच्याजवळ, रिकामी कोरडी भाषा नाही. प्रियांनो, जो संदेश प्रेषित 2:38 वचन सांगणारे सांगतात ना, त्या हाय क्वालिटीचा संदेश मत्ते 28:19 वाल्यांचा येत नाही. याचा पुरावा सांगतो. पवित्र आत्मा बोलायला घाबरत नाही. मी नेहमी सांगतो, पवित्र आत्मा कोणाला घाबरत नाही. पवित्र आत्मेची एकच इच्छा असती, व्यक्तीने सुधरावं. बहुसंख्य बर का, सर्व नाही, बहुसंख्य जण सेवकगण आपल्या संदेशामध्ये शारीरिक आशीर्वादाचा जास्त वापर करतात. शारीरिक, तुम्हाला हे भेटन, तुम्हाला ते भेटन, तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, वगैरे वगैरे वगैरे. पण प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर जो संदेश येतो ना, पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो आत्म्याने अग्नीच्या जिभेतून आलेला संदेश दिला, त्याच्यात पेत्र म्हणलं का तुम्हाला हे भेटन, तुम्हाला ऐशो आराम भेटन, तुम्हाला चांगल्या चांगल्या वस्तू मिळतील, तुमचं कल्याण होईल, हे सांगितलं का त्या ठिकाणी? काय दिला पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने संदेश? देवाची इच्छा आहे की देवाचा मनोरथ तुम्ही पूर्ण करणारे व्हावे, आणि देवाची इच्छा एकच आहे की माझं वचन माझ्या लोकांपर्यंत सांगणारे माझे सेवक, विश्वासणारे तयार व्हावे. 120 जणांवर अग्नी उतरला पेंटिकॉस्टच्या दिवशी माडीवर. जेवढ्यांवर अग्नी उतरला ना प्रियांनो, त्या सर्वांनी सेवा केली. त्यांचं वर्णन बायबलमध्ये केलेलं नाही, पेत्राचंच वर्णन जास्त केलंय बायबलमध्ये. पण जे 119 जण होते ना, त्यांनी देखील आपापल्या राज्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या गावामध्ये जाऊन त्यांनी सुवार्ता सांगितली.
पवित्र आत्मा त्यांच्याकडे पेंटिकॉस्टच्या दिवशी टेम्पररी आलेला नव्हता, काही क्षणापुरता आला निघून गेला. असा पवित्र आत्मा अग्नीच्या जिभेने उतरला नाही, तो परमनंटली त्यांच्यामध्ये उतरला होता. जो विश्वासणारा तो आत्मा आपल्यामध्ये सांभाळून ठेवण्याची इच्छा दाखवित होता, त्यांच्यातून तो आत्मा निघून गेला नाही. पण ज्यांनी पवित्र आत्मेला जे करून घ्यायचं होतं ते करण्यापासून माघार घेतली किंवा त्याच्यामध्ये हलगजरीपणा केला, हायगय केली, त्यांच्यातून कदाचित पवित्र आत्मा निघून गेला असेल. म्हणून मी नेहमी सांगतो ना, पवित्र आत्मा विचारून येत नाही आणि पवित्र आत्मा विचारून जात नाही. त्याला येण्याचा जर अधिकार आहे तर त्याला जाण्याचा पण अधिकार आहे. म्हणून आम्ही जोपर्यंत प्रभू बरोबर आहोत तोपर्यंतच आमच्या बरोबर प्रभू आहे. आम्ही प्रभू पासून विपरीत मार्ग धरायला सुरुवात केली, समजून घ्यायचं प्रभू आमच्यापासून निघून जाण्याची तयारी करत आहे. म्हणून भावी जीवनामध्ये प्रभूमध्ये टिकून राहायचं असेल तर बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावू नका. म्हणून देवाचा जर क्रोध स्वर्गातून तुमच्यावर प्रगट होऊ नये असं जर तुमची इच्छा असेल तर वचनाला दोष लावण्याचं सोडून द्या. आता पुढील वचनाकडे जाऊया. आता पुढचा दुसरी गोष्ट बघू आपण, जो सेवेमध्ये हायगय करतो त्याचा प्रकार दुसरा पाहू. काढूया 2 कोरिंथीकराचं पत्र, 2 कोरिंथीकराचं पत्र 6वा अध्याय 1 वचन. आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करीतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये, कारण तो म्हणतो, एकच वचन वाचायचं, पूर्ण वाचा ते वचन. कारण तो म्हणतो, अनुकूल समय मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आताच समय अनुकूल आहे, पहा आत्ताचाच तारणारा दिवस आहे. बस प्रियांनो, आम्ही देवाच्या कृपेला कधीही विपरीततेमध्ये नेऊ नये. देवाच्या आशीर्वादाला आम्ही कधीही त्या आशीर्वादाची तुलना विपरीत गोष्टीत करू नये. हे थोडक्यात त्या वचनातून देव बाप्पाला आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगायचं आहे. आणि देवाचा शब्द कोणाही विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी देवाने व्यर्थ व्हावा अशी पवित्र आत्म्याने इच्छा ठेवलेली नाही. पण आज वास्तविक जीवनात आम्ही वाटचाल करत असताना पाहतो प्रियांनो, काही सेवक, काही विश्वासणारे निडरतेने न घाबरता एकट्यामध्ये म्हणा किंवा जनसमुदायामध्ये म्हणा प्रेषित 2:38 वचनाची निंदा सांगायला घाबरत नाही. कोणामध्ये ही हिंमत येते प्रियांनो असं बोलण्याची? कोणामध्ये येते हिंमत अशी बोलण्याची? जे त्या वचनाला काही महत्व देत नाही ना तेच हे शब्द काढू शकतात. जे त्या वचनाचं भय धरतील ना ते कधी त्या वचनाविरोधात काही बोलणार नाही. आणि मग काय नावं दिलेत? मी नावं सांगतो ना, 3 नावं फेवरेट नावं दिलेत. पहिलं ओनली जीसस, दुसरं खोटे संदेष्टे आणि तिसरे नरकात जाणारे. देवाचा आत्मा आपल्या विश्वासणाऱ्याला नरकात जाणारं वचन शिकवीन का? देईन का नरकात जाणारं वचन? नरकात जाणारं शिक्षण देईन का पवित्र आत्मा? पवित्र आत्मा सुधारण्याचं शिक्षण देतो. म्हणून गलतीकाराच्या पत्रामध्ये काढूया आपण गलतीकाराचं पत्र, 1 अध्याय 8वं वचन बघा. 1 अध्याय 8. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असतो.
शाप भ्रष्ट हो म्हणजे शापित हो. जी खरी सुवार्ता आहे त्याच्या विपरीत सुवार्ता कुणी सांगितली, स्वर्गातून दूत जरी आलं त्यांनी जरी सांगितली तरी तो शाप भ्रष्ट हो असं वचन सांगतं. इतकं देव बाप्पाने आपल्या सुवार्तेच्या वचनाला महत्व दिलंय. त्या वचनात प्रभू बोलतो. सांगा आज कोणाला बायबलचे वचन माहित नाही? बहुसंख्य विश्वासणारे देवाचे सेवक यांना वचन माहित आहेत आणि जेव्हा संदेशात येतात तेव्हा पवित्र आत्मा त्यांना ते काढून देतो. आडत असलं तर पावऱ्यात येणारच, आडत नसल्यावर कुठून येईन पावऱ्यात? म्हणून आम्ही प्रयत्न करणारे असलं पाहिजे. आम्ही बायबल वाचणारे अभ्यासक असलं पाहिजे. आम्ही जर काही जमा केलं तर पवित्र आत्मा तो आपल्या मर्जीने आपल्या लोकांना सांगण्यासाठी उपयोगात आणल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काही जमाच नाही केलं, बस ठेवला विश्वास. फक्त चर्चला जायचं, रविवारी काय 2-3 तास तिथं वेळ घालवायचा, रविवार टू रविवार चर्च अटेंड मात्र करायचं. आणि काही जण सांगतात पण बर का, आठवड्याचे सगळे दिवस काही तुम्ही करा पण रविवारी मात्र चर्चला आल्याशिवाय राहू नका बर का. रविवारी कोणत्या सबबीवर चर्च मिस करू नका. आलेच पाहिजे तुम्ही. किमान तुम्ही चर्चला आले ना प्रत्येक रविवारी, वरती तुमचा न्याय जरा चांगला होईल. वचनच वाचलं नाही, आडतच काही घेतलं नाही. देवाने जर वरती विचारलं तुझ्या हृदयात काय जमा केलं, माझ्या वाचनाचा खजिना दाखव. बघा एक वचन बघू आपण, आमोसाचं पुस्तक 8वा अध्याय 11वं वचन. योना नंतर मिखाच्या पुढे बघा आमोस नाव येईल. किंवा अलीकड बघा, मिखाच्या अलीकड बघा आमोस असन. मिखाच्या अलीकडे जखरा आहे. 1056 नंबर करा. हा भेटलं बोला बरं. आमोस किती? 8वा अध्याय 11वं वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. आता दुष्काळ येण्याची प्रक्रिया लगबग सुरू होण्याचे मार्गावर आहे. वचनाचा दुष्काळ पडणार आहे बर का. बायबलनी वचन जर दिलंय ना तर बायबलचं वचन सत्य वचन आहे. देवाच्या आत्म्याने असाच शब्द नाही दिला वचनाचा दुष्काळ पडणार. तो दुष्काळ कोणाला अनुभवायला भेटन माहिती का? जास्त करून जे वचनामध्ये नाहीत ना त्यांना त्या दुष्काळाची जास्त झळ लागल्याशिवाय राहणार नाही. पण जे वचनामध्ये आहेत ना त्यांना काही झळ लागणार नाही. बघू त्यांच्यासाठी ज्यांना झळ लागणार आहे त्याचं वचन बघू. मत्ती शुभवर्तमान 4था अध्याय 4थंच वचन बघा. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. कशाने जागणार आहे मनुष्य? प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जागणार आहे. तुमच्याजवळ वचन आहे तर जीवन आहे. अजून ती प्रक्रिया आलेली नाही. जेव्हा ही प्रक्रिया येईल तेव्हा एक प्रक्रिया व्हायला सुरुवात होणार आहे. कोणती प्रक्रिया व्हायला सुरुवात होणार आहे? अजून ती प्रक्रिया सुरू झाली नाही, पण कदाचित या मध्ये 4था अध्याय 4थ्या वचनाप्रमाणे ज्याच्याजवळ काही नसेल ना
तो एक गोष्ट करायला सुरुवात करील. बघू या वचनातून आपण. एहेजकेलाचं पुस्तक, इर्मायाच्या पुस्तकानंतर 7वा अध्याय 19वे वचन. 7वा अध्याय 19. ते आपले रुपे रस्त्यावर फेकून देतील, त्यास आपले सोने अमंगळ वाटेल. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्याच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्यापासून त्यांच्या जीवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे. आणखी एक वचन बघू या संदर्भातलं. सफन्या 1 अध्याय 18वे वचन. थोडं पुढं जायचं. सफन्या लागत. कितवा अध्याय? 1 अध्याय 18वे वचन. 18 नाही अंकल, 8वा सांग. हा गय काढायचे. सॉरी सफन्या काढा. सफन्या 1 अध्याय 18वे वचन. परमेश्वराच्या क्रोध दिवशी त्याच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवासांच्या अंत करील आणि तोही एकाकी करेल. आता हे वचन शब्दच्या शब्दाने जर फोडायचं म्हणलं ना, कितीतरी मोठा संदेश आपला होईल. आपल्याला फार वेळ मग इथं बसावं लागेल. पवित्र आत्मेजवळ याचं पण स्पष्टीकरण आहे. पण पवित्र आत्मा ऐकणाऱ्यांची कॅपॅसिटी ओळखतो. की ऐकणाऱ्याची कॅपॅसिटी माझं वचन ग्रहण करण्याची किती आहे. म्हणून परत वाचा ते वचन चांगल्या अक्षरात. परमेश्वराच्या क्रोध दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्यांच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाकी करेल. एकाएकी करील. देवाची ईर्ष्या अजून पेटलेली नाही. का पेटली नाही? देवाची ईर्ष्या का पेटली नाही? कारण कृपेचा काळ चाललाय म्हणून ईर्ष्या पेटली नाही. कृपेचा काळ जिथं समाप्त होईल ना, कृपेचा काळ समाप्त कुठं होणार आहे सांगता येईल का कोणाला? कृपेचा काळ समाप्त कुठं होणार आहे? येशू ख्रिस्त आल्यावर कृपेचा काळ संपल्यावर मग वचनाचा दुष्काळाचा काळ कधी सुरू होणार? येशू आल्यावर वचनाचा दुष्काळ सुरू होणार आहे का? नाही. प्रियांनो, कृपेचा काळ कुठं समाप्त होणार आहे माहिती का? जिथं वचनाचा दुष्काळ पडायला सुरुवात होईल तिथं कृपेचा काळ समाप्त होणार आहे. आणि तो कृपेचा काळ संपला की सफन्या 1:18 मध्ये जे सांगितलंय की ईर्षेचा समय प्रभू सुरू करणार आणि एकाएकी एखाद्याचा नाश होणार किंवा काय त्या वचनात सांगितलं त्या प्रकारे प्रक्रिया होणार. प्रियांनो, देवाचं वचन देवाच्या मर्जीशिवाय कोणाला फोडून सांगता येणार नाही. कृपेच्या काळाचा देखील अंत प्रभूंनी ठेवलाय. आणि आज माझ्या मुखातून हे पहिल्यांदाच कृपेच्या काळाचा अंत कुठं समाप्त होणार आहे हे पवित्र आत्मेने प्रगट केलंय. इथून माग मी संदेश दिले, पण कृपेचा काळ कुठं समाप्त होणार आहे याविषयी मी सांगितलं नाही. पण आज सांगितलं का? कारण पवित्र आत्म्याला वाटलं की आता कृपेच्या काळाचा शेवट माझ्या विश्वासणाऱ्यांना कळवावा. म्हणून कलसे 1:26 मध्ये जे सांगितलं ना, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते ते आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. ते वचन आहे. ही प्रक्रिया देवबाप पूर्ण करत आहे. पवित्र आत्म्याशिवाय पवित्र आत्म्याच्या वचनाचा उलगडा कोणालाही सांगणं शक्य नाही. बुद्धीने जर आत्म्याच्या वचनाचा उलगडा जर कोणाला करता आला तर मग पवित्र आत्म्याचं बोलण्याला काय महत्व राहील का? राहील का काही महत्व? म्हणून देव बाप्पांनी प्रतिबंध लावून ठेवलाय. संदेश पवित्र आत्म्याच्या इच्छेने आल्याशिवाय
राहणार नाही आणि पवित्र आत्मा त्याच्याच मुखातून बोलन ज्याच्या जवळ पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा ना कृती करून दाखवतो, तो बोलत नाही, कृती करणारा आहे. कृपेच्या काळाचा शेवट वचनाच्या दुष्काळामध्ये समाप्त होणार आहे. कृपा समाप्त होणार आहे. ईर्षेचा काळ त्यानंतर सुरू होणार आहे. पण या ईर्षेचा काळ जेव्हा सुरू होईल तेव्हा पण एक घटना होणार आहे. बघा आता पवित्र आत्मेला त्या ईर्षेच्या काळामध्ये पण एक घटना होणार आहे. ते त्यांनी बायबलमध्ये लिहून ठेवलंय. आता काय घटना होणार आहे? ईर्षेचा काळ म्हणजे शासनाचा काळ जेव्हा सुरू होईल तेव्हा एक प्रक्रिया विश्वासणाऱ्यांसाठी होणार आहे. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी नाही, थोडक्या विश्वासणाऱ्यांसाठी एक प्रक्रिया होईल. आणि जे त्या प्रक्रियेमध्ये नाही येणार ना, मग बाकीचे घेतील सोनं रस्त्यावर टाकून देतील. आता कोणासाठी काय प्रक्रिया बघू. मत्तई शुभवर्तमान 24वा अध्याय 22वे वचन. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. निवडलेले लोक या जगामधून देवबाप काढून नेणार आहे. कारण निवडलेल्यांनी जे श्रम घेतलेत ना प्रभूमध्ये, जे कष्ट घेतलेत, जे जागरण केलंय, जे प्रार्थनेसाठी रात्री घंटो गोठ्यावर येऊन त्यांनी प्रार्थनेत वेळ घालवला, त्यांचे श्रम व्यर्थ कधी जाणार नाही प्रियांनो. असे काही विश्वासणारे, असे काही सेवक आजही या पृथ्वीवर आहेत, आजही आहेत. पवित्र आत्मेला आजही ते दिसतात की ते घंटो रात्री गुडघ्यावर येऊन प्रार्थना करणारे आहेत. चर्च मध्ये आज बघा, एखाद्याला जर प्रार्थना करायला सांगितली ना, विश्वासणाऱ्याची अपेक्षा काय असते माहिती का? जे बसलेले असतात ना त्यांची अपेक्षा एकच असते की प्रार्थना करणाऱ्यांनी ना 2 मिनिटातच प्रार्थना आटपून टाकावी. जेवढी लहान प्रार्थना होईल तेवढं त्यांना आनंद येईल. मोठी प्रार्थना नकोय. मोठी प्रार्थना म्हणले मग आमेन म्हणायचं त्यांना भानच राहत नाही. काही जण बोलत नाहीत आमेन. मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा. ट्रिनिटी फेथ मध्ये असताना या गोष्टीचा माझ्याजवळ भरपूर अनुभव आहे. कारण ट्रिनिटीच्या सेवेमध्ये मी निरनिराळ्या ठिकाणी सेवेला जायचो, चर्च मध्ये जायचो, हाऊस प्रेयर मध्ये जायचो. हाऊस प्रेयर मध्ये देखील मला अनुभव आलाय. माझी जर सुरुवातीची प्रार्थना थोडीशी मोठी झाली ना, काही जण आमीन म्हणायचं विसरून जायची. आमीनच म्हणत नव्हते. मी म्हणणार आमीन नाही म्हणले, झोपले होते का काय? यांना झोपा लागल्या होते की काय? यांना जे आमीन म्हणत नाही ना ते एक तर झोपलेले असतील किंवा त्यांना आमीन म्हणण्याचा कंटाळा आला असेल. दोन्ही पैकी एक कारण असू शकतं. जो आमीन म्हणतो ना तो जागृत आहे. प्रियांनो, निवडलेले प्रियजन देवाच्या नजरेमध्ये गोल्डन प्रियजन आहेत. बनायचं का नाही निवडलेले प्रियजन तुम्हाला? कोणते प्रियजन बनण्याच्या अपेक्षेने बसला तिथं प्रार्थनेला? बोलवलेल्या अपेक्षेने का निवडलेल्या? निवडलेल्या अपेक्षेने बसलेले असले तर निवडलेल्याचा पहिला नियम आहे देवाचा. देवाचा नियम सांगतोय, माझं नाही सांगू राहिलो. देवाचा पहिला नियम आहे. देव बाप म्हणतो बायबलच्या कोणत्याही वाचनाला दोष लावू नको. कोणत्याही वाचनाच्या विरोधात अपशब्द बोललेला असला, गुडघ्यावर येऊन पश्चाताप कर, क्षमा माग. मी अज्ञानपणात ते बोललो, प्रभू माझ्या पापाची क्षमा कर. वाचनाला दोष लावणं साधं समजू नका. निवडलेल्यांमध्ये यायचं असलं ना तर निवडलेल्यांमध्ये येण्याची आट आणि शर्त पहिली येईल. संदेश उगाच सांगायचं म्हणून सांगत नाही पवित्र आत्मा.
संदेश हा मनुष्याला सुधरवण्यासाठी असतो. बिघडलेली व्यक्ती सुधारतात का? पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने संदेश सांगितला बिघडवण्यासाठी सांगितला का? बिघडण्यासाठी 3000 लोक प्रभूच्या राज्यात आले का? दिले का वचनामध्ये? बिघडण्यासाठी 3000 लोक पेत्राच्या संदेशाने आले, दिलंय का असं? मग का पेत्राच्या संदेशाला दोष लावला जातोय आज? कोणत्या अधिकारानं दोष लावण्याची प्रक्रिया आली जगामध्ये? ज्याने पण या वचनाला दोष लावलेला आहे, या संदेशाच्या विरुद्ध टिप्पणी केलेली आहे, त्या विश्वासणाऱ्याचं नाव स्वर्गामध्ये गोल्डन अक्षरात प्रभूने लिहिलंय आणि त्या स्वर्गामध्ये देव बाप्पाचा क्रोध त्याच्यावर प्रगट होणार आहे. जो या टिप्पणीला दोषी ठरलाय त्या टिप्पणीमध्ये तुम्हाला पण व्हायचंय का सामील? व्हायचंय का सामील? वर स्वर्गामध्ये ज्यांनी ज्यांनी वचनाला दोष लावलाय ना, आणि ज्याने या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया जगामध्ये आणली, ज्यांनी हा दोष आणला त्याला प्रथम उभं केलं जाईल. आणि मग ज्यांनी त्याचं ऐकून त्या वचनाला दोष लावण्यासाठी स्वतःला पण आवरलं नाही, त्यांना पण उभं केलं जाईल. स्वर्गामध्ये एक एक जणाला प्रभू नाही उभं करणार, तू ये तू ये तू ये. आणि मग तुला विचारीन, जेवढे जण प्रेषित 2:38 वचनामध्ये दोषी आहेत सर्वांना एकाच ठिकाणी देव बापू उभं करीन. आणि मग देव बापू विचारीन, देव बाप्पाला काय विचारायचं, काय सांगायचंय, किंवा काय त्यांच्याकडून माहिती घ्यायची. आता देव बाप आहे, तो मनाचा राजा आहे, मनाचा मालक आहे. तो त्या समयात त्या न्याय होण्यासाठी उभे असलेल्यांसाठी काय बोलन मला काय माहिती. जर त्या न्यायाधीशाचं मी सांगितलं तर मग न्यायाधीश मीच होईल, है ना? मलाच म्हणता येईल ना, मीच न्यायाधीश झालो. मग जो स्वर्गात न्याय करणार रे त्याचा न्याय जर मी सांगितलं, मग त्या स्वर्गात बसलेल्या न्यायाधीशाचा न्याय करण्याचा काय अर्थ राहील का? म्हणून काही गोष्टी देवाने गुप्त ठेवल्या. पण सर्वजण एकाच लाईन मध्ये देव बापू उभं करणार आहे. ज्यांनी ज्यांनी प्रेषित 2:38 वचनाला दोष लावले ना, एकेकाला देव बापू उभं नाही करणार, तू ये तू ये तू ये. सर्वांना देव बाप एकच प्रश्न विचारील. आता तो प्रश्न काय विचारेल मला सांगता येणार नाही. आणि जेव्हा तो प्रश्न विचारला जाईल ना, प्रश्न विचारण्याच्या अगोदर काही जणांची मनस्थिती काय असणार आहे माहिती का? त्यावेळेला, त्यावेळीची बात करतोय प्रभू, या वेळेची नाही, त्यावेळेची. मग त्यांना आठवण, अरे पृथ्वीवर खरंच एक सेवक येत होते, फार नम्रतेने, फार कळवळ्याच्या वाणीने आणि फार विनंतीने या वचनाविषयी सांगायचे की वचनाला दोष लावू नका, वचनाच्या अपराधी बनू नका, त्या वचनाच्या विरोधात बोलून तुम्ही देवाच्या नजरेमध्ये दोषी होऊ नका. त्या समयात त्यांना तिथं आठवण होईल, पण त्या वेळेला वेळ निघून गेलेली असणार आहे. त्यावेळेस ते किती म्हणले ना, आता मी सगळं करण्याची तयारी दाखवतो, काय प्रभू तुला वाटन ते मी तुझ्या समोर करायला तयार आहे. त्या वेळेला प्रभू त्यांचं काय ऐकायला तयार राहणार नाही. देवबाप म्हणशील, पृथ्वीवर का नाही केलं तू? इथं स्वर्गामध्ये मला पाहिल्यावर तुला खूप करण्याची इच्छा होऊ राहिली. माझा सेवक पृथ्वीवर माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने संदेश सांगत होता घरोघरी जाऊन चर्च मध्ये, तेव्हा काय तुला करण्याची प्रक्रिया आली नाही? प्रियांनो, सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा जेवढं त्याला सांगणं शक्य होईल तेवढं या दासाच्या मुखातून निघणार आहे. म्हणून मी निडरतेने बोलणार आहे. मी घाबरत नाही पवित्र आत्मा बोलायला लागल्यावर, कारण सगळी प्रॉपर्टी पवित्र आत्मेची आहे. आहेत का तुम्ही स्वतःचे मालक? आहे का मालक? बघू आता मालक आलाय शब्द वचनातून बघू. 1 कोरिंथीकराचं पत्र
6वा अध्याय 19-20 वचन वाचा. सावकाश वाचायचं, चांगलं वाचायचं. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. 20. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. किती जण करतात गौरव आज शरीराने प्रभूचं? किती जण करतात? जो वाचनाला दोष लावतोय, वाचनाच्या विरोधात बोलतोय, तो करतोय का आपल्या शरीराने प्रभूचं गौरव? प्रभू म्हणन का यांनी गौरव केलंय माझं? यानं वचन असं समजू नका. वचनाला फक्त आपल्या फायद्यासाठी घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं असं वचन नाही. वचनाचा अनुस्वार पासून त्या इन्व्हिटेड कॉमा पर्यंत सगळं प्रभूने वचन वेगवेगळे चिन्ह ठेवलंय. स्वल्प विरामामध्ये, अर्धविरामामध्ये, प्रश्न चिन्हामध्ये, उद्गार वाचक चिन्हामध्ये, अवतरण चिन्हामध्ये का ठेवलं? हे वेगवेगळे चिन्ह लावण्याचे कारण काय आहे? कारण देवाचं वचन अनमोल वचन आहे. सोन्याची खाण आहे देवाचं वचन. आणि ही सोन्याची खाण सोनच आहे, त्याच्यामध्ये दगड नाही. आणि एका वचनाला दगडापेक्षाही हलकं करून ठेवलंय काही जणांनी. आणि ते वचन कोणतं आहे? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. म्हणता येईल का या वचनाप्रमाणे त्यांनी आपल्या शरीराने देवाचं गौरव केलंय? देव म्हणतो तुम्हाला मोलाने मी विकत घेतलंय. कसं मोल देऊन विकत घेतलंय प्रभूंनी तुम्हाला? त्याने वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं प्रियांनो. शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब ठेवला नाही प्रभूने. आणि जेव्हा ते मारणाऱ्यांनी पाहिलं, अरे याच्या शरीरात रक्त राहिलं नाही, मग जे शरीरात पाणी होतं ते पाणी देखील भाल्याच्या द्वारे त्यांनी बाहेर काढलं. इतकी मोठी किंमत देव बाप्पाने आम्हाला खरेदी करण्यासाठी दिली. आणि ज्यांनी आम्हाला खरेदी केलंय ते खरेदी झालेले प्रेषित 2:38 वचनाचा खुला विरोध करतात. काही बोलतात त्या वचनाला. अहो हे वचन सांगणार आला ना, ते दारात उभं केलं तर फार चांगलं. दारातच नाही आला, संपला विषय. आतमध्ये येण्याचा प्रश्नच राहत नाही. यांना अतिशय धन्य आहे तुम्ही. देव धन्य म्हणतोय, मी नाही म्हणत. देव धन्य म्हणतोय, मी नाही. कारण तुम्ही वचन ऐकत आहात. याचा हिशोब वर होईल ना. पण माझी अशी अपेक्षा आहे, माझी अपेक्षा सांगतो, तुमचा यापेक्षा चांगलं देव बाप्पाने गौरव करावं. तुम्ही देवाच्या वचनाला जर दोष नाही ना लावला, देवाच्या नजरेमध्ये तुम्ही गोल्डन लोक व्हाल. आणि देवाला गोल्डनच लोक करायचे आहे, म्हणून ही सेवा चालली. आणि हा सेवक घरोघरी जाऊन प्रार्थना घेतोय ना. तुम्ही कशाला येतोय? तुमचा वेळ खराब करायला येतोय? कशाला येतोय मी? प्रियांनो, देवाला फार कळवळा आहे तुमचा. आणि देवबाप अशाच सेवकाला निवडतो जो देवाचं वचन सांगायला घाबरत नाही. माझे आजही विरोध चाललाय. आजही सेवकगण माझा विरोध करतात. काही सेवक मला आजही प्रेज द लॉर्ड नाही करत. काही जण मला पाहिलं की तोंड फिरवितेत, आजही फिरवितेत. असं नाही माग फिरवित होते, आता नाही फिरवित. पण काही जण सुधारलेत, काही जण अजूनही नाही सुधारली. मला पाहिलं की कट मारित. नको, या व्यक्ती समोर जायला नको, कारण ओनली जीसस आहे. यानो मला कट नाही मारित, देवाला कट मारित. देव वर विचारेल, माझा सेवक तुम्हाला रस्त्याने दिसत होता, काय केलं तुम्ही? काय प्रक्रिया करत होती? देवबाप जर मला इतकं समजू देतो प्रियांनो, तर देवबाप विचारायला त्या ठिकाणी वेळ लावेल का?
मी मानवी बुद्धीचा आहे, मला कळतंय. एखादा आला समोरून, अरे मारला, पाहिलं, कट मारलाय. सरळ रस्त्याने येत होता, मी दिसलो, कट मारला. काय गरज नव्हती कट मारायची, पण मला बघायचं नव्हतं म्हणून कट मारला. अरे माझ्याजवळ काय आहे, मी देवाचं वचन सांगणार आहे. माझ्याजवळ वाचनाशिवाय काही नाही. देवाने दिलं म्हणून सांगतोय. देवाने नसतं दिलं तर मी सांगितलं नसतं. मागील संदेशात सांगितलं ना, प्रेषित 2:38 वचनाची माझ्यासारखी निंदा कोणीच केली नाही. इतकं जर ठाम मी बोलायला घाबरत नाही तर पवित्र आत्मा साक्षीलाय की खरंच यांनी तसं केलंय. म्हणून देवबाप म्हणला हेच काम कर. नाही केलं तर मग तुझं जगणं नाही होणार पृथ्वीवर. मी काढून घेईन तुला पृथ्वीवरून. आणि यशाया 8:20 मध्ये माझ्यासाठी वचन ठेवलं. या वचनाप्रमाणे वागायचं का तुझ्या मनाने वागायचं ठरव. मी म्हणलं नाही, मला वचनाप्रमाणे वागायचं. विधी आणि नियम याच्याकडेच मला लक्ष द्यायचंय आता. तेव्हा देवबाप म्हणलं जा आता वचन सांगायसाठी मी तुला पाठवितो. आणि मी सांगतोय आज. येतो ना तुमच्या इकडे वचन सांगायला, का पहिल्यांदा आलोय म्हणता येईल का? नाही ब्रदर, तुम्ही पहिल्यांदा आलात आमच्या घरात. इथून मागा आम्ही तुम्हाला पाहिलंच नाही घरामध्ये आमच्या. येईल का म्हणता? काय येतो प्रभू वारंवार? इथं तुम्ही येत आता, बाकीचे नाही, तुम्ही येत फक्त. काय येतो तुमच्याकडे प्रभू? काय कारण नाही? प्रभूला तुमचा काळवळा आहे म्हणून येतो. ज्या दिवशी प्रभूच्या मनातून काळवळा जाईल ना, त्या दिवशी हा सेवक पण तुमच्याकडे दिसणार नाही. लक्षात ठेवा ही बात. जोपर्यंत प्रभूला तुमचा काळवळा आहे, हा सेवक तुमच्याकडे दिसल. आणि मी आल्यावर वचनच सांगतोय ना, का सांगतोय इकडचं तिकडचं, तुम्हाला हे भेटणार आहे, तुम्हाला ते भेटणार आहे, तुम्हाला 4 व्हीलर गाडी भेटणार आहे, मोठा आलिशान बंगला भेटणार आहे. आज काही सेवकांचे हे संदेश चालले, तुम्हाला आलिशान घर भेटन, आलिशान बंगला भेटन, आलिशान कार भेटन, चांगले चांगले कपडे घालतणार देव देणारच आहे. तुम्ही नाही म्हणले तरी देव देणार आहे. पण देवासाठी तुम्ही काय करायची इच्छा ठेवली ते सांगा. देवाची काय इच्छा आहे माहिती का? वाचनातून बघू. मत्तेकृत शुभवर्तमान. देव जर हा विचार देतो तर त्याला पुरावा पण देतो. 6वा अध्याय 33वे वचन. 6वा अध्याय 33वे वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बघा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक द्यायचं प्रभूने ठरवलंय. तुम्ही नाही मागितलं, नाही बोलले तरी प्रभू म्हणतो मी देईन तुम्हाला. पण प्रथम माझं राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. काही जणांना राज्य नीतिमत्वच माहित नाही. काय ब्रदर आहे राज्य नीतिमत्व? जरा आम्हाला फोडून सांगा. नाहीये, आम्ही वचन वाचतो पण आम्हाला कळत नाहीये वचन राज्य नीतिमत्व. तुम्ही जेवढं पवित्र शास्त्र वाचताल, जेवढं पवित्र शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करताल, हे आहे राज्य आणि नीतिमत्व देवाचं. आणि यांनी जर तुम्ही देवाला संतुष्ट केलं, देव बाप बाकीच्या गोष्टीने आपोआप तुम्हाला संतुष्ट करीन. तुम्ही नाही मागितलं तरी संतुष्ट करीन. प्रियांनो, मला फार आनंद वाटतो एका गोष्टीचा. फार आनंद वाटतो. हे बघा, अगोदर एक वचन दाखवतो, नीतिसूत्रे, मग या विचाराला सांगतो मी. 27वा अध्याय 2रं वचन. स्वमुखाने नव्हे तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी. हर व्यक्ती आपलं गौरव आपल्या मुखाने प्रगट करतो. पण वचन विपरीत भाषा बोलतय. विपरीत भाषा काय बोलतय? तुझं गौरव
दुसऱ्यांनी केलं पाहिजे. तू नको करू तुझं गौरव आपल्या मुखाने. आणि मला सांगायला आनंद वाटतो एका बहिणीविषयी. ती बहीण आज या ठिकाणी नाही. त्या बहिणीचा उल्लेख पवित्र आत्मा या ठिकाणी करत आहे. एक बहीण संदेशामध्ये जे वाक्य बहिणीने ऐकलं की सेवकांसाठी प्रार्थना करणं गरजेचंय नाव घेऊन एक बहीण अशी प्रक्रिया करायला सुरुवात केली. आता कोणत्या दिवसापासून त्या बहिणीने ही प्रक्रिया सुरू केली मला माहिती नाही, पण त्या बहिणीने आता 2 दिवसापूर्वी मी प्रेयरला त्या ठिकाणी होतो, त्या परिवारात प्रार्थनेला होतो, तेव्हा त्यांनी प्रार्थनेमध्ये हे शब्द सांगितले. असं वैयक्तिक मला नाही बोलले, प्रार्थनेमध्ये म्हणले सेवकांनी आम्हाला जे सांगितलं संदेशात की सेवकांचं नाव घेऊन प्रार्थना करा, आम्ही त्या गोष्टी करायला सुरुवात केली. एक बहिणीने जर सुरुवात केली अशी, बाकीच्यांनी जर सुरुवात केली तर किती देवाचे सेवक आशीर्वादित होतील. आणि सेवक जर आशीर्वादित झाले तर ते तुम्हाला आशीर्वादाचं वचन सांगतील का नाही, तुम्हाला आशीर्वाद मिळतील का नाही. म्हणून आम्ही याच्यामध्ये असलं पाहिजे. जसं प्रभू म्हणला मी मस्तक आहे तुम्ही शरीराचे अवयव, तसं प्रियांनो सेवकांना फार महत्वाची जागा द्या. अंतिम समयामध्ये सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण जे सेवक आत्मेने खरेपणाने सेवा करतात ना, ते सेवक बहुसंख्य स्वतःसाठी जास्त प्रार्थना नाही करत, स्वतःसाठी ते जास्त मागत नाही, इतरांसाठी ते जास्त मागतात. आणि आता मी माझ्याविषयी सांगतो. माझी सकाळची जी पण प्रार्थना मी करतो ना, त्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य मी कायम ठेवलेलं आहे, प्रभू मला आत्मेने खरेपणाने तुझी सेवा करू दे. हे वाक्य माझ्या प्रार्थनेमध्ये कधीच मी चुकत नाही. आज सकाळी देखील मी हे वाक्य प्रार्थनेमध्ये बोललो. आणि मग या वाक्याला जेव्हा मी काढतो मुखातून, मग जे विचार मला या वाक्याद्वारे पवित्र आत्मा देतो ते मी पवित्र आत्म्याला कळवित राहतो. यांनो जे आत्मेने खरेपणाने सेवा करतात ना, ते स्वतःसाठी जास्त मागत नाही, ते देवाच्या गौरवासाठी जास्त मागतात. आणि आता काही मागच्या आठवड्यापासून एक शब्द देवाने माझ्या मुखात टाकलाय. काय टाकलाय माहिती का? मी सांगणार आहे तो शब्द, कारण देव मला बोल म्हणतोय तर मी बोलल्याशिवाय राहणार नाही. मी देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा तू आपल्या विश्वासणाऱ्यांच्या हृदयामध्ये ताऱ्यासारखं चमक, आणि ते चमकवण्यासाठी या दासाचा तू भरपूर उपयोग करून घे. यांनो देव आमची प्रार्थना आहे ना, देवाला संतोष देणारी असली पाहिजे. आमची प्रार्थना चैनीची नसली पाहिजे, मला हे देन मला ते देन, माझं असं कर माझं तसं कर. एखाद्याने जर प्रार्थनेमध्ये म्हणला मला 10 लाख रुपये दे प्रभू, देईन का प्रभू ताबडतोब? याकोबाच्या पत्रात सांगितलंय तुम्ही चैनबाजीसाठी मागता म्हणून तुम्हाला मिळत नाही. दिलाय तिथं शब्द. प्रार्थना देखील पवित्र आत्मा मला समजावून सांगतो कशी प्रार्थना तू केली पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या जवळ आत्मा पाहिजे तर प्रार्थना करता येईल. आत्मा नसला ना मग तुमची काय प्रार्थना तुम्ही करता ते तुम्हाला माहित आहे. आत्म्याची प्रार्थना नेहमी आत्म्याला उंच करणारी असती. म्हणून मी जाताना नेहमी सांगतो ना, माझ्यासाठी फक्त प्रार्थना करा. काय बोलतो त्याच्यामध्ये? सेवेसाठी विशेष प्रार्थना करा. मी नाही म्हणत मला ऐशो आराम जगाचं भेटावं म्हणून प्रार्थनेत आठवण ठेवा. सेवा माझ्याकडून प्रभूची चांगली व्हावी ही माझी मुख्य विनंती असती जाताना. मी चैनबाजीसाठी विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करायची विनंती नाही करत. ज्याचं मन आणि अंतःकरण प्रभूच्या इच्छेने असतं ना, त्याच्याकडूनच देवबाप आपली सेवा करून घेतो. सेवक भरपूर आहेत, पण किती जण आत्मेने खरेपणाने सेवा करतात आज?
कपट नसला पाहिजे सेवेमध्ये, द्वेष नसला पाहिजे, एकमेकाच्या विरोधामध्ये कुभान नसलं पाहिजे सेवेमध्ये. विशेष करून सेवकामध्ये या क्वालिटी नसल्या पाहिजे, तर आत्म्याने त्या सेवकाकडून सेवा होईल. मनात कपट, द्वेष, राग, छळ, निंदा सर्व घेऊन सेवेला उभा राहील. कसा पवित्र आत्मा बोलन सेवकाच्या मुखातून. पेत्र अनपढ होता, निरक्षर होता, काही ज्ञान नव्हतं त्याच्याजवळ. पवित्र आत्मेने पाहिले जवळ काही ज्ञान नाही, म्हणून पवित्र आत्मेतून त्यांनी पेंटिकॉस्टच्या दिवशी संदेश दिला. आणि तो संदेश आज पेत्र जगात नाही तरी ते वचन चाललंय. पण आजच्या काही जणांनी त्या वचनाला टोपण नाव देऊन मोकळे झाले. ओनली जीसस, खोटा संदेश, नरकात जाणारा नाव देऊन मोकळे झाले. आणि जे विश्वासणारे हे नाव घेऊन चाललेत त्यांना सुधारण्याची शेवटची संधी प्रभूने ठेवली. आता सुधारायचं किंवा नाही सुधारायचं हे विश्वासणाऱ्यांवर अवलंबून आहे. पुढील वचनात जाऊया. स्तोत्र संहिता काढू. 3रा पॉइंट बघू. आता जरा लवकर जाऊ आपण. 3रा पॉइंट 37 अध्याय 6वं वचन. तो तुझे नित्यमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रगट करेल. आता ज्याची सेवा प्रभूला आवडणारी आहे तो चमकन का बिगर चमकल्याशिवाय राहील? चमकन ना तो प्रकाशासारखा. ज्याची सेवा प्रभूच्या नजरेतच चांगली नाही तो चमकन का? म्हणून प्रियांनो, सेवकाने, विशेष करून सेवकाने फक्त देवाच्या नजरेमध्ये चमकवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. देवाच्या नजरेत मी चमकलो पाहिजे. पण काही सेवक आहे ना, माणसाच्या नजरेमध्ये चमकायची फार अपेक्षा करतात. यांनीच मला फार आजी म्हणलं पाहिजे, फार चांगला सेवक, फार नम्र सेवक, हे उद्गार प्रभूंनी काढले पाहिजे. का प्रभू परमेश्वर म्हणला मोशेसाठी, या भूतलावर मोशेसारखा नम्र कुणी नाही. अहो, परमेश्वर म्हणला मोशेविषयी लोक नाही म्हणले. आमचं आचरण प्रभूच्या नजरेमध्ये योग्य असलं पाहिजे. आणि जेव्हा प्रभूच्या नजरेमध्ये योग्य आचरण करताना काही गोष्टीचा सामना करावा लागला ना, सेवकाने माघार घेऊ नये. फक्त प्रभूकडे दृष्टी ठेवावी. जोपर्यंत पेत्र प्रभूकडे पाहत होता, पाण्यावर पेत्र चालला. जेव्हा पेत्राने डावी उजवीकडे पाहिलं, लगे डुबायला लागला. काय दाखवतं ही गोष्ट? जोपर्यंत विश्वासणारा प्रभूमध्ये आहे तो सुरक्षित आहे. त्याने प्रभूपासून नजर हटवली, प्रभूपासून वेगळा व्हायचा प्रयत्न केला, तो संकटात सापडणार. सेवकाने फक्त प्रभूकडे नजर देऊन सेवा केली पाहिजे. आणि प्रभू रोज मला म्हणतो, बाळा आज इथं जा, तिथं जा, तिथं जा. आणि मी जातो. प्रियांनो, तुमचा आत्मिक धन ना स्वर्गामध्ये जास्त जमा करा. पृथ्वीवर धन जमा केलं ना त्याला काय व्हॅल्यू नाही, काय महत्व नाही. सगळं इथं ठेवावं लागणार आहे. इथलं धन इथंच राहणार आहे, पण स्वर्गीय धन तुमच्या बरोबर येणार आहे. म्हणून प्रभूंनी सांगितलं, तुम्ही पृथ्वीवर धनसंपत्ती साठवू नका, स्वर्गामध्ये साठवा. किती जण साठवितात आज? किती जणांना वाटतं मला स्वर्गामध्ये संपत्ती साठवायची? अहो, असे काही विश्वासणारे आहेत, बायबलचा एक अध्याय 24 तासामध्ये वाचित नाही. इथून तर त्यांच्या धनसंपत्तीची सुरुवात आहे काही जणांची. आणि त्यांना विचारलं ना, मग कारण नाही त्यांच्याजवळ, ब्रदर मला सगळ्यांना वेळ आहे, फक्त बायबल वाचायला वेळ नाही माझ्याजवळ. ही गोष्ट म्हणली ना, मला काहीच करूशीच वाटत नाही. कसं वाटत असेल देवाला?
देवासाठी वेळ काढणं महत्वाचं आहे. ही संधी आहे आम्हाला धन जमा करण्याची. वर गेल्यावर बसणारा विचारेन, असा पिक्चर ओपन होणार आहे ऑटोमॅटिक. बघ तुझा पृथ्वीवरचा पिक्चर, काय करत होतास तू, कशामध्ये जास्त बिझी होता, माझ्या कार्यात किती बिझी होता आणि जगाच्या कार्यात किती बिझी होता. बघ तुझा पिक्चर तुला दिसणार आहे. आणि ऑटोमॅटिक पिक्चर आहे तिथं. इथं तरी मोबाईल लागतो रेकॉर्डिंगला, तिथं ऑटोमॅटिक माणूस उभा राहिला, एका सेकंदात त्याचा पिक्चर त्याला दिसणार आहे. आत्म्याला सर्व काही ऑटोमॅटिक प्रगट होणार आहे. म्हणून इथं पिक्चर चांगला ठेवा आपला. देवाने शाप दिलाय ना, काम करावं लागेल ते तर करावंच लागणार आहे. त्याच्यापासून कुणी सुटणार नाही. पण त्या कामामध्ये एवढं व्यस्त होऊ नका की तुम्हाला बायबलचं एक वचन वाचायचा कंटाळा येईल. एवढं व्यस्त नका होऊ. एक अध्याय वाचत जा प्रियांनो 24 तासामध्ये. याचं महत्व इथं जर नाही कळलं ना, वर गेल्यावर देवबाप कळवीन. शेवटच्या वाचनाकडे जाऊ आता. काढूया कलसेकराचं पत्र. फार महत्वाचा शब्द आहे हा शेवटचा. 3रा अध्याय 25वे वचन. कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होत नाही. धन्यांनो, तुम्हास हे स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायाने व समतेने वागा. बस. अन्याय करणाऱ्याने केलेला अन्याय त्याचकडे परत येईल. पक्षपात होणार नाही. आता प्रत्येक जण भावी जीवनामध्ये जगतोय ना, प्रत्येकाला देवबाप दिवस दाखवतोय ना, 24 तासाचा वेळ प्रत्येक जण पाहतात ना. आहे का कोणी म्हणणार असं नाही ना, प्रभू मला 24 तासाचा वेळ नाही देत, मला 1 तासाचा वेळ देतो, 23 तास माझ्यासाठी मायनस करतो प्रभू. करतो का देवबाप भेदभाव कोणाला? चांगलं करणाऱ्याला करत नाही, वाईट करणाऱ्याला करत नाही. सर्वांना तो 24 तासाचा वेळ देतोय. पण देवबाप म्हणला, तुम्ही अन्यायाने जर काय केलं ना माझ्या नावात राहून, त्याचा पक्षपात मी पण करणार नाही. त्याचा हिशोब मी तुमच्याकडून घेईन. आम्ही अन्यायाने वागणारे नसावे म्हणून देवबाप तुम्हाला हे सांगतोय. न सांगायची काही गरज आहे का? देवाला काही कळत नाही का तुम्ही कसे वागतात? पण देवबाप कळवळ्याच्या वाणीने, विनंतीच्या वाणीने तुम्हाला जागृत करतोय. तुमचं आचरण अन्यायाचं आहे का सत्याचं आहे याचं परीक्षण करा. पण काही जण दुसऱ्याच्या आचरणाचं फार परीक्षण करतात बरं का. काही जण स्पेशली आहेत त्याच्यामध्ये. सेवकांनी माघार घेतली नाही. विश्वासणारे तर आहेतच आहेत, पण सेवकांना पण वाटलं मी पण माघार नाही घेऊ याच्यामध्ये. प्रियांनो, कधीही दुसऱ्याच्या अन्यायाकडे बघू नका, स्वतःच्या अन्यायाकडे बघा. म्हणून मत्ते 7व्या अध्यायात सांगितलंय ना, प्रथम तू आपल्या डोळ्यातलं कुसळ काढ, म्हणजे तुला आपल्या भावाच्या डोळ्यातलं मुसळ दिसन. तुझ्या डोळ्यातच कुसळ आहे आणि भावाचं मुसळ काढायला निघालास तू. तुझं कुसळ कोण काढीन? प्रथम स्वतः सुधारलं पाहिजे, मग देव बापा मला दुसऱ्याला सुधरवण्यासाठी पाठवीन. आम्ही सुधारलो नाही, कसा देवबाप पाठवीन तुम्हाला सेवेला? देवबाप पण त्यांना सेवेला पाठवतो जे प्रभूच्या नजरेत सुधारलेले प्रभूला दिसतात. प्रभू उठून सुटून कोणाला सेवेला नाही पाठवीत. आणि वचनाला दोष लावणाऱ्यांसाठी कसं असन मग? विचार करा. जे खुलेआम वचनाला दोष देतात, काही बोलतात वचनाच्या विरोधात, त्यांना भान नाही राहते वचन पवित्र आत्म्याने लिहिलंय का पेत्राने लिहिलंय. त्यांचा न्याय कसा होईल? जागेवर या प्रियांनो.
देवाच्या वचनाचा अवमान होणार नाही. देवबाप म्हणला माझ्या वचनाला मी कधी दोष लागू देणार नाही, पण जे दोष लावतात त्यांना मी सोडणार पण नाही. दोष लावणारी व्यक्ती सुटणार नाही तर प्रभूच्या नजरेत. इथं सुटतील ते. काही जण म्हणते ना, अरे वा काय यांच्याकडे त्या वाचनाविषयी शिक्षण आहे, वा 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 वा, आम्हाला खूप आवडतं, सांगा अजून अजून सांगा, म्हणजे आम्ही जास्त विरोध त्या वाचनाचा करू. पण जेव्हा देवाच्या दरबारात तो दास आणि विश्वासणारा जाईल ना, तेव्हा प्रभू विचारील काय बोलत होता या वाचनाविरुद्ध. तुला मी परवानगी दिली होती काही बोलण्याची. म्हणून देवाच्या नजरेमध्ये दुधाचं दूध पाण्याचं पाणी होणार आहे. आता तुम्हाला दुधात राहायचं पाण्यात राहायचं तुम्ही ठरवा. चांगलं बनायचं का वाईट बनायचं तुम्ही ठरवा. वचन चाललंय, रेकॉर्डिंग होत आहे, किती वेळाचा संदेश झाला मला माहिती नाही, पण बोलतोय पवित्र आत्मा तुमच्याशी. प्रियांनो, जो ऐकून सुधरत नाही ना, त्याच्यासारखा दुर्दैवी व्यक्ती कोणी नाही. तुम्ही ऐकतात, ऐकूनही जर नाही सुधरले तर तुमच्यासारखे दुर्दैवी कुणी नाही. बिचारे ज्यांना ऐकायला मिळत नाही पण ते सुधारण्याचा प्रयत्न करतात ना, ते प्रियजन देवाच्या नजरेत धन्य आहे. पण तुम्ही ऐकून जर सुधरत नाही तर तुम्ही देवाच्या नजरेत चांगले नाही. आता तुम्हाला काय घ्यायचं काय सोडायचं तुम्ही ठरवा. म्हणून अन्याय करणाऱ्याने अन्याय करणं सोडून द्यावं आणि कधी कोणाच्या विरोधात काही बोलू नये. विश्वासणाऱ्याच्या विरोधात बोलू नये, सेवकाच्या विरोधात बोलू नये. म्हणून देवाने सांगितलं कोणाचा न्याय करू नका. का म्हणला देव न्याय करू नका? कारण देवाने परवानगीच दिली नाही कोणाचा न्याय करण्याचा. पण आज बघा सेवक विश्वासणारे खुलेआम सेवकाला विश्वासणाऱ्याला काही बोलून मोकळे होतात. विचार नाही करत मी काय बोलू राहिलोय आणि हे देवाने मान्य केलंय का, मला बोलण्याची परवानगी आहे का, बिलकुल विचार नाही. म्हणून वाचनाला ना जे आपल्या फायद्याचं आहे तेवढं घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. सर्व वचन जर घेतले ना विश्वासणाऱ्याने सेवकाने, कोणी कोणाच्या विरोधात काही बोलणार नाही, अन्याय हा शब्दच राहणार नाही. पण पवित्र आत्म्याला आपल्या समाज दिसलं होतं अन्याय करणारे पण उदयास येणार आहेत. म्हणून पुढे सांगितलंय पक्षपात होणार नाही. प्रभू सोडणार नाही त्यांना. अन्याय करणाऱ्याला जर प्रभू सोडणार नाही तर मग जे वाचनाला दोष लावतात त्यांना प्रभू सोडीन का? करा विचार. म्हणून आदास आत्मेने बोलणारा सेवक आहे. मी जगातल्या गोष्टी नाही सांगत तुम्हाला हे भेटन आणि ते भेटन. देव देणार आहे तुम्हाला, तुम्ही नाही मागितलं तरी देणार आहे. पण करा तसं, वागून दाखवा प्रभूला. ट्रिनिटी फेथ मध्ये मी फार गरीब होतो, फार गरीब होतो मी. पण प्रेषित 2:38 मध्ये मी धनवान आहे आज. माझं बँक बॅलन्स पृथ्वीवर जरी नसलं ना, स्वर्गात माझं रोज बँक बॅलन्स मी जमा करतोय. रोज माझ्या खात्यावर वर जमा होतय. मी सेवेला बाहेर निघालो माझं बँक बॅलन्स वर जमा होतय. आणि मग तुम्ही साक्षीदार आहे ते बँक बॅलन्स साठी मी आलो का नाही. स्वर्गामध्ये तुम्ही साक्ष देता. खरंच येत होते आमच्याकडे. आम्ही फोन नव्हतो करत पण ते यायचे. त्यांना प्रभू दाखवायचा आमच्याकडे आल्याशिवाय राहत नव्हते. प्रियांनो, वरती बँक बॅलन्स जमा करणारे आजपासून बना. आणि त्याची सुरुवात कुठून आहे? 1 अध्याय रोज वाचा. किती जणांनी आज सकाळपासून इथं प्रार्थनेला बसण्यापूर्वी 1 अध्याय वाचलाय? हात वर करा. फोन मध्ये वाचले. फोन मध्ये वाचले. फोन मध्ये 1 अध्याय पूर्ण वाचला? 1 नाही 2 वाचलेत नाही. सकाळपासून चांगले अध्याय. मनाने 1 अध्याय वाचला नाही, खूप वाचले. चालेल 1 धरू आपण. 10 जरी वाचले असले तर आपण 1 धरून चलू. बाकीच्यांनी
आमच्या मावशींना सोडतो बरं का मी. मावशींना वाचता येत नाही म्हणून त्या सुटलेल्या आहेत. आणखी कोणी वाचलंय? नाही वाचलं. 12 अजून वाजलेले नाही. 12 वाजण्याच्या आत एक अध्याय वाचा. म्हणजे आजची प्रॉपर्टी, आजचं धन तुम्ही स्वर्गात जमा केलं होईल. आणि रोज एक अध्याय वाचायचं, लक्षात ठेवा. प्रियांनो, बायबल वाचायचा कंटाळा करू नका. ज्ञानाचा खजिना बायबल आहे. याची गोडी लागली ना तुम्हाला, बायबल वाचल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तुम्हाला असं वाटणार आहे बायबल नाही वाचलं ना मी आजचा दिवस नाही पाहिला, असं तुम्ही स्वतःला म्हणता. पण बायबल वाचायची गोडी निर्माण होऊ द्या तुमच्यात. आणि गोडी निर्माण करणारा पवित्र आत्मा आहे. तो आला ना, आपोआप तुम्ही बायबल वाचायला रोज सुरुवात करताना कंटाळा शब्द तुमच्या मनातून निघून जाईल. करतान का नाही? आज रात्री 12 वाजण्याच्या आत एक अध्याय वाचून झोपतान का नाही? किती जण करते ना? हात वर करा. तू कर खाली. तू वाचलं ना अध्याय? हे हात कोणी पाहिलेत? एलिएझर पगारेंनी पाहिलेत का? यात कुणी पाहिले? प्रभूंनी पाहिले. आणि जर प्रभूच्या समक्षतेमध्ये हात उंच केले तर हे केल्याशिवाय बिछाण्यावर झोपू नका. जर हात वर करून तुम्ही ती प्रक्रिया केली नाही, प्रभूच्या आत्मेला कसं वाटन? कसं वाटन याचा विचार करा. मी पाहिलं, मी साक्षीदार आहे की तुम्ही हात वर केले, पण ती प्रक्रिया पाहणारा देव आहे. मी पाहिन का तुम्हाला तुम्ही खरंच अध्याय वाचता का नाही? मला दिसन का माझ्या घरातून तुम्ही खरंच अध्याय वाचता किंवा नाही? पण देवाला दिसन. शेवटी एक वचन बघू, डोळे बंद करा. नीतिसूत्रे, एकच वचन बघू. वचन वाचलं, डोळे बंद करायचे. 15वा अध्याय, 3रं वचन. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. देवबाप वाचलेल्या वचनातून तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. आमेन.